श्री स्वामी समर्थ. गुढीपाडवा हा हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जाणारा एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हा दिवस महाराष्ट्रात मराठी नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तापैकी हा एक पूर्ण मुहूर्त आहे. गुढीपाडव्याच्या मागील काही पौराणिक कथा, ऐतिहासिक कथा आपण पाहणार आहोत. तर ब्रह्मदेवाची सृष्टी निर्मिती. पौराणिक कथेनुसार या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आणि कालगणना सुरू केली. यामुळे याला युगादी म्हणजेच युगाचा प्रारंभ असेही म्हटले जाते. तसेच प्रभू श्रीरामांचे पुनरागमन म्हणजेच रावणाचा वध करून प्रभू श्रीराम 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येत परतले, तो हाच दिवस होता. अयोध्येतील प्रजेने आनंद प्रित्यार्थ गुढ्या तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले. तसेच पुढची कथा म्हणजे शालिवाहन राजाचा विजय. शालिवाहन राजाने शंकाचा पराभव करून नवीन कालगणना म्हणजे शालिवाहन शक सुरू केली. त्याचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा होतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय म्हणजे शिवकाळातही हा दिवस विजयोत्सव म्हणून साजरा केला जात असे. पुढचे म्हणजे गुढी का आणि कशी उभारावे. गुढी कशाचे प्रतीक आहे ते पाहूया. गुढी हे विजय, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. घराबाहेर उभारलेली गुढी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते असे मानले जाते. ती कधी उभारावी तर गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयानंतर लगेच गुढी उभारणे शुभ मानले जाते. मुहूर्त काय तर प्रतिपदा तिथी सुरू असताना सकाळी गुढी उभारावी. ती कशी उभारावी त्यासाठी साहित्य काय तर एक उंच बांबू, रेशमी कापड, शक्यतो तो केशरी किंवा लाल रंगाचे असावे, पिवळ्या रंगाचे असावे. तसेच कडुनिंबाची पाने, आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेच्या गाठी आणि तांब्याचा किंवा चांदीचा कलश. बांबूच्या टोकावर रेशमी म्हणजेच गुढीच्या टोकावर रेशमी कापड बांधा, त्यावर कडुनिंबाचे डाळे, आंब्याची पाने, फुलांचा हार बांधा. साखरेची माळ म्हणजेच गाठी त्यावरती बांधा. कलशावर गंधाच्या उभ्या रेगा काढून तो बांबूच्या टोकावर पालथा ठेवा. गुढी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा खिडकीत उजव्या बाजूला दिसेल अशी उंच उभारा. म्हणजेच तुम्ही घरातून बाहेर निघताना उजव्या हाताला आपली गुढी यावी. गुढीला हळद कुंकू लावून अगरबत्तीने ओवाळा. त्या दिवशी काय करावे तर पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान म्हणजेच सकाळी लवकर उठून सुवासिक तेलाने मसाज करून उटणे लावून स्नान करावे. तसेच दाराला आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावावे. अंगणात सुंदर रांगोळी काढावी. तसेच या दिवशी कडुनिंबाची पाने, गूळ, ओवा, जिरे आणि मीठ यांचे मिश्रण करून खावे. हे आरोग्यासाठी उत्तम असते आणि आयुष्यातील कडू-गोड प्रसंगांना सामोरे जाण्याची शक्ती देते. गुढीला पुरणपोळी, श्रीखंडपुरी किंवा बासुंदीचा नैवेद्य तुमच्या जशा रूढी परंपरा तुमच्या भागात आहेत तशा प्रकारे नैवेद्य दाखवा. तसेच नवीन वर्षाचे पंचांग आणून त्या दिवशी पूजन व वाचन केले जाते. तसेच काही ठिकाणी तेथे नारळ म्हणजेच आपले श्रीफळही पूजले जाते. तसेच हरभऱ्याची डाळही तेथे ओली करून म्हणजेच भिजवून ठेवली जाते. गुळ खोबरे ठेवले जाते. तुमच्या इथे कसा नैवेद्य दाखवला जातो त्या प्रकारे तेथे नैवेद्य दाखवा. तसेच काही ठिकाणी शेवयांची खीर बनवली जाते. तिने अवश्य गुढीला नैवेद्य दाखवावा. या दिवशी काय करू नये तर नवीन वर्षाची सुरुवात असल्याने कोणाशीही वाद घालू नका किंवा अपशब्द बोलू नका. तसेच या दिवशी मांसाहार किंवा मद्यपान करणे टाळावे. उशिरा गुढी उतरवू नका. सूर्यास्तापूर्वी गुढीला हळद कुंकू वाहून नैवेद्य दाखवून सन्मानाने खाली उतरवावे. तसेच घरात किंवा घरासमोर कचरा ठेवू नका, कारण लक्ष्मी आगमनाचा दिवस मानला जातो तो. मागचे शास्त्रीय कारण म्हणजे चैत्र महिन्यात वसंत ऋतूचे आगमन होते. निसर्गातील पालवी फुटते. कडुलिंबाच्या सेवनाने शरीरातील उष्णता कमी होते आणि पचनशक्ती सुधारते, जे बदलत्या हवामानासाठी आवश्यक असते. गुढीपाडव्याचा हा सण केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही अत्यंत समृद्ध आहे. जसे की गुढीमधील घटकांचे विशेष महत्त्व म्हणजेच गुढी उभारताना वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूमागे विशिष्ट शास्त्र आणि कारण असते. बांबूची काठी, ज्याला आपण गुढी म्हणतो, ही काठी ताठ आणि मजबूत असते, जी जीवनात स्थिर राहण्याचे आणि प्रगतीचे प्रतीक आहे. कलश, जो तांब्याचा कलश आपण बांधतो तो काठीच्या टोकावर पालथा ठेवलेला तांब्याचा किंवा चांदीचा कलश हा विजयाचा कलश मानला जातो. तो ईश्वरी लहरी ग्रहण करण्याचे काम करतो असे मानले जाते. कडुलिंबाची पाने, तर कडुलिंब आरोग्यासाठी उत्तम असून तो कडू चवीचा असतो. हे आयुष्यातील कडू प्रसंगांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी शिकवण देतो. साखरेची गाठ, ही गाठ जीवनातील गोडव्याचे प्रतीक आहे आणि त्यातील रेशमी वस्त्र हे विजयाचा ध्वज म्हणजेच ब्रह्मध्वज म्हणून ओळखले जाते. सणाशी संबंधित आणि ऐतिहासिक संदर्भ म्हणजे शक असे मानले जाते की शालिवाहन राजाने मातीच्या सैन्यात जीव भरून शत्रूचा पराभव केला होता. त्या विजयाच्या स्मृतिप्रित्यर्थ नवीन कालगणना म्हणजे शालिवाहन शक सुरू झाले. शेतीचा हंगाम म्हणजे शेतकऱ्यांसाठी हा सण रब्बी हंगामाची सांगता आणि नवीन पिकांच्या कापणीचा काळ दर्शवतो, जो समृद्धीचे प्रतीक आहे. तसेच चैत्र नवरात्र, याच दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते आणि 9
दिवसानंतर रामनवमी साजरी केली जाते. गुढीपाडव्याला करावयाच्या विशेष कृती म्हणजे पंचांग पूजन या दिवशी केले जाते. नवीन वर्षात कोणते ग्रहमान कसे असतील हे पाहण्यासाठी पंचांगाचे पूजन करून ज्योतिष फलश्रुती ऐकली जाते. तसेच वर्षाच्या सुरुवातीला गरजूंना दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच नवीन व्यवसाय सुरू करणे, घर किंवा सोन्याची खरेदी करण्यासाठी हा 3.5 मुहूर्तापैकी एक उत्तम दिवस मानला जातो. पुढे पाहूया गुढी उतरवण्याची योग्य पद्धत. वेळ: गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी गुढी सन्मानाने नारळ फोडून उतरवली जाते. नैवेद्य दाखवला जातो. गुढीला गुळाचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. पुन्हा हळद कुंकू वाहून तिची पूजा केली जाते आणि त्यानंतर तिला मानसन्मानाने खाली उतरवली जाते. पाडव्याचे खगोलशास्त्रीय आणि भौगोलिक महत्त्व म्हणजे ऋतुचक्र. गुढीपाडवा हा वसंत ऋतूच्या प्रारंभाचा काळ आहे. या काळात झाडांना पालवी फुटते आणि निसर्गात चैतन्य येते. तसेच शेतीचा हंगामात म्हणजे शेतकऱ्यांसाठी हा काळ रब्बी पिकांच्या कापणीचा असतो. नवीन धान्य घरात आल्यामुळे हा दिवस समृद्धीचा मानला जातो. हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्य मेष राशीत प्रवेश करतो, ज्याला मेष संक्रांती देखील म्हणतात. हा काळ नवीन कामांसाठी ऊर्जेचा स्रोत मानला जातो. भारताच्या विविध भागात गुढीपाडवा हा सण केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या विविध राज्यात वेगवेगळ्या नावाने सण साजरा केला जातो. 3.5 मुहूर्तापैकी एक म्हणजेच हिंदू संस्कृतीत 3.5 अत्यंत शुभ मुहूर्त मानले जातात. गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा आणि दिवाळीचा अर्धा मुहूर्त म्हणजेच बलिप्रतिपदा. या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाला विचारण्याची गरज नसते. हा दिवस स्वतःच सिद्ध मुहूर्त आहे. खगोलशास्त्रानुसार या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू असते आणि निसर्गात चैतन्य असते. झाडांना नवी पालवी फुटते, त्यामुळे मानवी मनावरही सकारात्मक परिणाम होतो. चैत्र महिन्यात हवामान बदलत असते. कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि रक्ताभिसरण सुधारते. हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. विजय आणि स्वाभिमानाचे प्रतीक म्हणजेच गुढी ही ब्रह्मध्वज आहे. ती अधर्मावर धर्माचा आणि असत्यावर सत्याचा विजय दर्शवते. इतिहासातही हा दिवस विजयाचा उत्सव म्हणून साजरा केला गेला आहे. गुढीपाडवा हा केवळ सण नसून तो आपल्या सांस्कृतिक अस्मितेचा आणि वैभवाचा वारसा आहे. हा दिवस आपल्याला गेल्या वर्षातील कटू आठवणी विसरून कडुनिंबाच्या पानांप्रमाणे नवीन गोड स्वप्नांचे, साखरेच्या गाठींप्रमाणे आयुष्याची सुरुवात करण्याची प्रेरणा देतो. उंच उभारलेली ही गुढी केवळ घराची शोभा वाढवत नाही तर ते आपल्याला नेहमी ध्येयाकडे उंच पाहण्याची आणि आयुष्यात स्थिर राहण्याची शिकवण देते. मराठी संस्कृतीची ही थोर परंपरा आपल्या भावी पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. जुन्या काळाची कालगणना आणि आधुनिक जीवनाची शिस्त यांचा सुंदर संगम म्हणजे गुढीपाडवा. नव्या चैतन्याचा, नव्या उत्साहाचा हा सण घराघरात समृद्धी आणि सुख घेऊन येतो. अशी होती ही गुढीपाडव्याची आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक माहिती. तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.